राजकीय बातमी. कुठे राहायचं हे फडणवीसांच्या हातात नाही. खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एक दावा केलाय. 2022 मध्ये फडणवीसांना कमिशनरचं हवालदार केलं असा टोला राऊतांनी लगावला. तर मेरिटवर देवेंद्र फडणवीस शिक्षण मंत्री होऊ शकतात हा राऊतांनी दावा पुन्हा एकदा केलाय. राऊत हे गुप्तहेरचे वार्ताधिकारी. राऊतांच्या या दाव्यावर गुलाबराव पाटलांनी खोचक टीका केली आहे. ते त्यांच्या हातात नाही ना कुठे राहणं. डेप्युटी सीएम पद स्वीकारणं हे त्यांच्या हातात नव्हतं ना. जेव्हा कमिशनरचा हवालदार केला ना कमिशनरचा, तेव्हा मोदी आणि शहांनीच त्यांना आदेश दिले हवालदार व्हा म्हणून किंवा जमादार व्हा म्हणून. त्याच्यामुळे त्यांच्या हातातच नाही आहे ते. भारतीय जनता पक्षात स्वाभिमान किंवा मेरिट आहे कुठे. पण या देशाचा शिक्षण मंत्री जर मेरिटवर करायचा असेल तर मोदींच्या मनामध्ये या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव चालू आहे. आम्ही मनकवडे आहोत असं समजा. त्यांना माहीत असेल, कारण की संजय राऊत म्हणजे हे गुप्त वार्ता हेरचे अधिकारी आहे, तर त्यामुळे त्यांना बाकी गोष्टी कळत असतात.